जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी जिंजुळे ह्या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि बघा किती सकाळची मस्त फ्रेश वातावरण आहे. आणि आज जरा आम्ही थोडस गडबडीतच होतो कारण आम्हाला बाकीचं बी सगळे काम आवरायचे आता आज. तर पहा म्हणजे आज थोडस लवकर पण उठलं होतं आणि बाकी सगळं काम पण आवरलं. फक्त राहिलं होतं स्वयंपाकाला लागायचं आणि एकदम सकाळी म्हणजे अजून दिवस पण उगवलेला नाही. मग अजून कुठे दिवस उगवला, अजून तर सूर्य पण नाही निघलेला. सूर्य पण नाही निघाला ना. आणि थोडस म्हणजे जे लाईटचे त्याची उजाडते अजून तशी दिसू राहिली कारण एवढी अशी काही चांगली म्हणजे सकाळ नाही झालेली. कारण चिमण्या बी मस्त आता चालू आहे किलकिल त्यांची बी. आणि आमचं सडा रांगोळी ते सगळं झालं, झाडून झुडून सगळं आवरलं. आणि म्हणलं चला आता कारण आज आपण थोडस गडबडीत होतो कारण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे उद्या दत्त जयंती आहे. तर मग बाकीचे बी आपल्याला जे सगळे जे बाकीचे काम राहते ते बी सगळे आवरून घ्यायचे राहते. तर मग म्हणलं चला आता एकदा काय सगळ्यात मेन म्हणजे स्वयंपाकाचं राहतं की एकदा स्वयंपाक झाला तर बाकी सगळे काम आवरत राहते. तर म्हणलं चला आता लगेच आवरायचंय आपल्याला. तर पहा आता बसलेलं आहे चुलीपाशी आणि थंडी पण खूप वाजते कारण की थंडी दिवस म्हणलं थंडी वाजणारच. आणि मग म्हणलं आता स्वयंपाकाला काय करावं, काय भाजी बनावा. तर घरामध्ये म्हणजे सगळं बाकी आवरलं, झाडून झुडून ते सगळं झालं. आणि मग म्हणलं चला आता फ्रीजमध्ये जाऊन बघूया नेमकं भाजीला काय. तर फ्रीजमध्ये बघितलं तर वांगे बटाटे जे असलं आपलं भाजीपाला राहतो तो सगळा संपलेला होता. कारण आज आहे शुक्रवार तर बाजार राहतो. तर मग बाजारपर्यंत सगळं संपून गेलेलं होतं. बाजारला 8 दिवस झाले ना. आणि आज आमचं गावचा बाजार पण आहे शुक्रवार. आणि बाकी जे आणलेलं ते थोडी 10-15 दिवस पुरतं. तेच ना मग 8 दिवसाचं राहतं. आणि मग फक्त उरलेली होती याच्यामध्ये फ्रीजमध्ये कोथंबीर. तर कारण वावरातून कोथंबीर आणलेली होती. तर म्हणलं कविताला म्हणलं आता ना कोथंबीरी पासून काहीतरी मस्त असं बनवूया म्हणजे मग खायला बी जरा टेस्टी लागन आणि थोडंसं वेगळं होईल. म्हणजे वांगे बटाटे टमाटे ह्यापेक्षा तरी थोडंसं वेगळं काहीतरी बनवूया आपण आज. रोज रोज खाण्या म्हणजे रोज रोज भाजीपाला खाऊ पण कंटाळा आलता आणि नवीन जर काहीतरी केलं तर सगळे आवडीनं खातील. तर चला आता मग काय नवीनच काहीतरी बनवूया आहे की नाही. तर पहा चूल पण पेटून घेतलेली आहे मस्त आणि तईचं चाललेलं आहे कोथंबीर निसायचं काम. कोथंबीर पाहिजे किती मस्त अशी हिरवी हिरवी गार आहे अशी. कोथंबीर लय मस्त आहे वावरामध्ये. तेच ना मग. आणि एकच ठोम पाणी केवढा आहे. तर मग म्हणलं आता दुसरं काही भाजीला नव्हतं. तर म्हणलं चला आता कोथंबीर पासूनच आपण काहीतरी मस्त असं बनवूया. आज होऊन देऊ मग वडी रशीचा बेत. मग काय करू ना काहीतरी मस्त असं भारी वड्याच बनवू आहे की नाही. मग काय याच्या डुबुकड्या पण भरल्या होत्या. आपण डुबुकड्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे ना. तर हेच वड्या आपण बनवलेल्या नव्हत्या. तर म्हणलं चला आता हे आपण बनवून हे करू कारण खायला तर एकच नंबर लागा त्या. रशी आणि वड्या भरल्या होत्या खायला. तर कोथंबीर लय ताजी ताजी मस्त भारी मस्त अशी लसलस करते तशी वावरामध्ये. मुटकुळे ते पण किती मस्त राहते कोथंबीरची. या वर्षी खरं कोथंबीर आपण इतकी खाल्ली ना का बस लय खाल्ली. तर आम्ही आज मस्त असं कोथंबीर पासून हे बनवणार आहे वड्या. तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता लगेच कोथंबीर कापून घेते आणि लगेच लागणार आहेत आम्ही दोघी स्वयंपाकाला. तर आता कोथंबीर पण कापून घेतली आणि आपण सुरुवातीला एकदा ना रशी बनवून घेऊ. रशी बनवून घेऊ हा ना. मग तसं मी म्हणजे रशीचा मसाला काढून घेऊ. हा ना. मग चूल पेटवलेली होती. ठेवलं होतं काही करा. हा चूल पेटवल्यानंतर म्हणलं मग चूल तशी बी हेच होईल मोकळी वाया जाईल. तर मग म्हणलं तर पाणी तरी गरम होईल रशीला. कांदे भाजून घेतले त्याच्यामध्ये. हा कांदे भाजून घेतले आणि खाली मध्ये कांदे भाजले कढाईमध्ये पाणी ठेवलेलं होतं. याचा लगेच मसाला काढून घेऊ. हा ना. तर आपल्याला मसाला काढून घ्यायचा होता. आणि हिरव्या मिरच्या संपलेल्या होत्या खरं तर. आता आज बाजार तर आज आणल्याच जातील. पण मग आता लाल मिरच्या येतं बरं. आता लाल मिरच्या साईक नाही का. मसाला काढून घे म्हणजे मग लगेच भाजून घेऊ आपण. तर पहा आपला मसाला पण सगळा काढून घेतलेला आहे ताटामध्ये. लसूण मिरच्या कांदे डाळ ते सगळं. तर आता लगेच भाजून घ्यायचं आहे.
तर सगळा मसाला आपला भाजून झालाय बघा. खोबरं, धने आणि डाळ, शेंगदाणे थोडेसे आणि कांदा, लसूण आणि मिरच्या. तर थोडीशी त्यामध्ये हळद पण टाकलेली आणि हा सगळा मसाला आपल्याला लगेच आता बारीक वाटून घ्यायचा. तर बघा किती मस्त असा दिवस उगलेला आहे. मस्त सूर्य आणि कविता आलेली कढीपत्ता घेऊन ताजा ताजा झाडाचं तोडून. आणि लगेच आता फोडणीला देऊन घेऊ आपण रशी. आणि बघा मसाला पण एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे. तर रशी लगेच बनवून घ्यायची होती. आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता पण कविताने बघा वाटी धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता पण लय आला झाडाला आता. हा आता ते मस्त थोडं मध्ये पाऊस झाला ना ग, तर मग मस्त डफळलं आपलं कढीपत्त्याचं झाड. तर पहा जो आपण पाट्यावर मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आपल्याला त्याला मध्ये एकदा. आणि तो चांगला परतून घ्यायचा. आणि एका वाटीमध्ये मी दुकानचा काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडा कांदा लसूण मसाला पण घेतला आता, कारण की दुकानच्या काळ्या मसाल्याने भाजी एकदम भारी होती. तर आपला सगळा मसाला पण परतून घेतला आता. आणि जो मसाला बारीक करून आणला तो पण आपल्याला टाकून दिलेला आहे आज सगळा. आणि रशी थोडी पातळच ठेवायला लागती, त्याच्यामध्ये वड्या राहतात ना. वड्या राहतात त्यासोबत खायला. आणि याच पद्धतीने आपण ज्या डुबकड्या किंवा पाटवडी बनवतो त्या पण याच पद्धतीने राहत्या. तर आता आपण रशी टाकलेली उकळायला आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ पण टाकायचंय. आणि आता आपली रशी चांगली उकळून द्यायची. तर पहा आपल्या रशीला एकदम मस्त पैकी उकळी पण आलेली आहे. आणि आता रशी लगेच काढून घ्यायची आहे. एका पातेल्यात काढून घेऊ. चमचा आहे. तर रशी पण आपण आता मस्त बनवून घेतलेली आणि एका पातेल्यात काढून पण घेतलेली बाजूला. आणि त्यानंतर आपल्याला बनवायच्या आहे वड्या. तर आपल्याला कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या आहे. तर हे बघा मी त्यासाठी मसाला पण काढून घेतलेला आहे. लाल मिरच्या घेतलेल्या आहे थोड्याशा. हिरव्या मिरच्या जर असेल तर एकच नंबर लागते, पण आता हिरव्या मिरच्या नाहीये म्हणून मग लाल घेतलेला आहे. आणि लसूण घेतलेला आहे 2 कांड्या. तर जास्तच घ्यायचं लसूण, कारण जेवढं आपण लसूण घाल तेवढी भाजी म्हणजे वड्या आहे का त्या मस्त होत्या. आणि मीठ घेतलेले आणि त्यामध्ये थोडं टाकलेले जिरे. तर जिरे पण आपण टाकायचे म्हणजे मग त्यांनी बी भारी लागत. आणि हा मसाला आपल्याला आता खलबत्त्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आहे. तर मसाला बी आता एकदम बारीक कुटून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला लगेच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर पहा आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे. तर थोडीशी हळद टाकून घेतली त्याच्यामध्ये. आणि जो आपण कुटून घेतलेला होता मसाला तर तो टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि चांगला परतून घ्यायचा आहे. तर मसाला पण चांगला परतलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची लगी. तर आता कोथिंबीर पण टाकून घेतली आणि चांगला मसाला परतून घेतलेला आहे. आणि आपण जेवढी जास्त कोथिंबीर टाकू ना तेवढ्या वड्या एकच नंबर लागत्या.
आणि एकदम ताजी ताजी कोथिंबीर त्याच्यामुळे थोडी जास्तच टाकलेली आहे. तर सगळा मसाला पण आपला हे बघा एकदम मस्त परतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला वड्या बनवण्यासाठी आदण्यासाठी पाणी ठेवायचंय त्याच्यामध्ये लगेच. तरी बघा आपल्याला जेवढ्या वड्या बनवायच्या तेवढं आदण टाकायचं. तर बघा आपण ज्या वड्या बनवणार त्यासाठी आदण ठेवलेलं होतं आणि त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आदण पण आपलं उकळलं आणि बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला डाळीचं पीठ त्याच्यामध्ये हे करायचंय. तर जे आपण आदण उकळलेलं होतं का त्यात थोडंसं नॉर्मल मध्ये गार पाणी टाकायचं. कारण आहे ना जे म्हणजे आपण आदण ठेवलेलं राहतं त्याला इतकी अशी उकळी आलेली राहती आणि त्यानंतर आपण जर लगेच पीठ टाकलं ना तर त्याच्यामध्ये गोळे बनण्याची शक्यता राहते. त्यासाठी आपलं आदण मोडायसाठी आपण आहे ना थोडंसं गार पाणी टाकायचं. लई नाही टाकायचं, फक्त थोडंसं. आणि लगेच जे पीठ आहे का हे टाकून द्यायचं. आणि हे बघा ह्या पद्धतीनं पीठ टाकून आणि आपल्याला असं हटून घ्यायचं. तर पहा आता आपण पीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं हटून घ्यायचंय. कारण की गोळ्या नाही झाले पाहिजे आणि वड्या बनायचे आहे तर एकदम मस्तपैकी हटून घ्यायचं. चिमटा घेते आणि हे एकदम आहे ना घट्ट झालं पाहिजे कारण आपल्याला वड्या थापून घ्यायच्या राहत्या आणि गोळे बनणार नाही त्यासाठी आपल्याला सारखं असं हटून घ्यायचं. तर हे बघा आपण लाटणे म्हणजे बेलण्याने सगळं चांगलं असं हटवून घेतलेलं होतं. पण जे साईडनं जे होतं का पीठ आपलं हे तर ते सगळं काढून आणि त्याच्यावर आहे ना चांगलं 5-1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय. म्हणजे मग आहे ना ते व्यवस्थित शिजन पण आणि त्याच्या वड्या बनवायला बी मग सोप्या जातील. तर बघा आपल्या वड्यासाठी आपण जे हे बनवून घेतलं होतं ते पण आता तयार झालेलं आहे आणि एकदम मस्त शिजलेलं आहे. आणि तोपर्यंत आहे का 2 ताटं घेतले होते. तर आपल्याला वड्या थापून बनवायच्या आहे. तर त्यासाठी आपण खालच्या साईडनं आहे ना तेल लावून घेतलं थोडंसं. म्हणजे मग वड्याची टाकणार नाही आणि व्यवस्थित निघले जातील. तर बघा आता हे जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला वड्यासाठी हे करून घ्यायचं. तर हे बघा निम्म मी एका याच्यावर टाकणार आहे. कविता थापते येईल ना? मग हे बघ थोडस गरम आहे बरं का पण मग आहे ना गरम गरमच थापले जाते. वड्या गरम गरमच थापा. हा ना मग या वड्या खायची मज्जा फक्त पित्तर फाटली. हा आणि काय करायचं थोडस गार पाण्यात हात घे बरं का नाही तर मग आहे ना लई चटका बसल. काही गाठ आहे म्हणा एवढं काही नाही. थंडी बस ना. हा ना मग आणि जेवढं गरम राहील ना तेवढं पटपट थापल्या जातं. बाकी नंतरून मग गार झाल्याच नंतर थापल्या नाही जात. सोनपापडी वड्या खायच्या काय आज? लई नग घेऊ पाणी. तर पहा आपल्या मस्त अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहे आणि दिसायला बघा किती भारी दिसू राहिल्या. आणि आता हे थोडस गार झालं त्याच्यानंतर आपल्या वड्या कापून घ्यायच्या आहे. गरम गरम ते निघणार नाही त्यामुळं आपल्याला थोडीशी 5-1 मिनिटं गारून द्यावं लागेल कारण ते एकदम गरम होतं. तर पहा आपल्या वड्या म्हणजे कापायला पण आलेल्या आहे. गार पण झालेलं आहे थोडं आणि एकदम व्यवस्थित कापता येऊ राहिल्या. गार झालं चांगलं कापता येईल. शंभू पाना उठल्या बरोबर लागला खायला. हा ना दुगा काय खातो? काय खात शंभू? वड्या कापून घ्यायचे. या साईडच्या आपल्याला वड्या कापून घ्यायचे चाकूला. हे बघा एकदम गार झाल्या आता मस्त गार झाले. असेच करून आपल्या सगळ्या वड्या कापून घ्यायच्या. तर आता स्वयंपाक झाला आणि सगळं आवरलं. आता जेवायलाच बसायचं होतं आम्हाला. हे बघा मम्मी बसलेलं आहे जेवायला आणि आता कविता चालू ताट करायचं काम. बघा आज मस्त वड्या आणि भात बाजरीची भाकर आणि रशी बनवलेली आपण. रशी टाका काय झालं मम्मी मग? चांगलं झालं का? चल तरी हिरव्या मिरची नव्हत्या. हिरव्या मिरच्या नव्हत्या ना नाही तर मग लय भारी झाल्या असत्या. हिरव्या मिरच्या चांगल्या होत्या ना. तर या सगळेजण जेवायला मस्त वड्या रशी आणि आपलं भात बनवलेला आहे बाजरीच्या भाकरी आहे. भरल्या उरायल्यावर कोण आहे?
भरला का त्यानं मग या सगळेजण वड्या रशा खायला एकदम मस्त लागू राहिले बरं का. आणि अशा वड्या रशी आपण पित्राला याला करीत राहतो तर मग भरला का त्या तर मस्त झाले वड्या. थोड्याशा म्हणजे लाल मिरच्या होत्या त्याच्यामुळे थोड्याशा चरचरी झाल्या का मम्मी. हिरव्या मिरच्या असतात एकच नंबर लागल्या असत्या. नाही तरी हिरव्या मिरची नाही भरला द्या आणि पण भारी झाल्या मग थोड्या तिखट झाल्या. लाल मिरच्या असतात तिखट होत्या त्या. तर आम्ही म्हणजे कधी मध्ये बनत राहतो अशा वड्या. मम्मी जर स्वयंपाक केला तर मम्मी म्हणत राहत्या चला आज थोड्याशा वेगळ्या बनवू. तर मग मम्मीचं बघून आम्ही बी बनवल्या. तुमच्यासारख्याच बनल्यात मम्मी. तर तुम्ही पण करून बघा अशा वड्या एकदम भारी लागा त्या. बरं आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.